काल सन्मानाचा क्षण, आज दुःखाची बातमी. आदर्श शिक्षिका विद्या लेंभे यांचे अचानक निधन. शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सोनके येथील उपक्रमशील शिक्षिका विद्या संतोष लेंबे राहणार पिंपोडे बुद्रुक यांचं आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासह विद्यार्थ्यांमध्ये आणि सहकारी शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये. विशेष म्हणजे कालच कराड येथील यशवंतराव चव्हाण टाउन हॉल इथं आयोजित कार्यक्रमात त्यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर टाउन हॉल समोर त्यांनी अनेक सहकारी शिक्षक, सवंगडी आणि नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण घालवले होते. त्या आनंदाच्या क्षणाचे अनेक फोटोही काढण्यात आले होते आणि ते क्षण सर्वांच्या मनात अजूनही ताजे होते. मात्र कालपर्यंत आनंद साजरा करणाऱ्या त्या क्षणानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानं काल त्यांच्यासोबत असलेले सर्व शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकही हळहळ व्यक्त करत आहेत. कालचे आनंदाचे क्षण आणि आजचे दुःख यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. विद्या लेंभे मॅडम या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय, उपक्रमशील आणि विद्यार्थ्यांना प्रेमानं घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपल्या सेवेत अनेक विद्यार्थ्यांना घडवले आणि शिक्षणासोबतच संस्कारांची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनास कायमचे मुकलेत. त्यांच्या निधनामुळे पिंपोडे बुद्रुक सोनके परिसरासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.